मित्रांनो, परत एकदा आलो आहे अफोट. तर आज मी सांगणार होतो तुम्हाला, की माझं नाव, गाव कुठलं आहे, काय नाही. तर मी आहे शिरूर ताजबंदमधला. लातूर, अहमदपूर त्याच्यामध्ये शिरूर ताजबंद. इथंच राहत होतो. 3-4 वर्ष पुण्याला काढले. त्याच्यानंतर घरच्यांनी बोलवले, "घरी ये." आणि इथं आल्यानंतर इथं पण जॉबच करावं लागतंय आणि थोडंफार कॉलेज बी नाही, काही नाही. फक्त मित्रासोबत बोंबलत चालू आहेत. इकडे बघ, तिकडे बघ. बस काय नाही लाईफमध्ये काय चालणार झाले. फक्त 2026 पासून एक एक येतलाय की बाबा चला सकाळी उठून काय ना काय करायचं, जॉगिंग वगैरे, एक्सरसाइज वगैरे आणि थोडीशी ब्लॉगिंग वगैरे करायचं. हेच चालू आहे. जसं लहानाचा मोठा झालो फक्त तसं स्ट्रगल करत आलो लाईफमध्ये. काही ना काही शिकायला भेटते, नवीन जुन्या गोष्टी आणि ते करायचं आहेत, करू आपण. पण अभ्यास आणि वही पुस्तकाशिवाय काय नसते. कारण का नाही, ते जर सुटलं हातातून तर जिंदगीभर भटकत हिंडावं लागते, काम करत राहावं लागते. इतकं लक्षात घ्या. जर तुमच्याकडे टाइम आणि वेळ आहे तोपर्यंत समजा गोष्टी करून घ्या, शिका. नाहीतर पश्चाताप लय वक्ता होते पुन्हा माहित आहे का? पण इतकं आहे की माझी कोणची गोष्ट असं टायमावर झालं नाही असं नाही, पण टायमावर होतच नाही. काय माहित काय दलिंद्री लागलेली आहे काय माहित नशिबामध्ये. कोणत्या बी टायमिंगवर मी कुठं बी गेलो का नाही तिथं काही ना काही अडचण येणार म्हणजे येणार. तसं पण असू शकते आपलं नशीब पण खराब असू शकते. थोडा वेळ लागेल. त्यापायी मी हे डिसाईड केलं की चला ब्लॉगिंग करू त्याच्यातून काही कंटेंट वेंटेंट बघ हे करू. त्याच्यानंतर त्याच्या पायी तर केलं स्टार्ट. बघू काय होते काय नाही ते. सध्याला तर 1-2 व्ह्यूज येऊ लागलेत. आय थिंक आगे आगे आता है. देखेंगे आगे आने के बाद. फक्त आता झोपायचं नाही, काय नाही. टायमावर साऱ्या गोष्टी करायच्यात. काही का असत नाही ते. जोपर्यंत मुलगा छोटा असतो तोपर्यंत साऱ्या गोष्टी चांगल्या असतात. ज्या दिवशी मुलगा मोठा होतो त्या गोष्टी साऱ्या जबाबदारी त्याच्यावर येतात. साऱ्या गोष्टी त्याला कराव्या लागतात. स्ट्रगल होते. घरातले ध्यान देत नाहीत. शाळा शिकलं तर चांगलं म्हणतेत. नाही शिकलं तर काय नाही टाकून दिल्यानं करते. समजा बरंच होत असेल. मला बी माहित आहे. आता फक्त साऱ्या गोष्टी पैशावर डिपेंड असतात माहिती आहे का मित्रांनो. जेवढं होईल तेवढं स्ट्रगल आणि तेवढं होईल तेवढं कष्ट करा आणि स्टडी पण करा यार. स्टडी शिवाय काही स्कोप नाही जिंदगीत माहित आहे. नुसता जिंदगी छाट काय बी काम करा कसं बी राहावा. तुम्ही विचार बघायची का आमच्या गावचा व्ह्यू एकदम कसा भयानक सारखा दिसते दाखव तुम्हाला तो. आणखी माझ्या घरच्याला ना कुणाला 50% लोकांना माहित नाही मी काय बनवलं. सकाळी उठून चाललो एक्सरसाइज करायला, समजा गोष्टी करायला. जाऊ द्या त्यांच्यावर कोण हे करणार आहे. बघू तर समजेजण आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये लागलेत. ते बाई असू दोघा तिकडे थांबून ते व्हिडिओ शूट करायला लागले त्यांना का फरक पडणार झालाय. आपल्या कशाला पडायला पाहिजे. विचार बरोबर आहे का नाही. बघा किती मस्त आहे आमचं गाव. म्हणजे गावामध्ये त्या डेंजर नदीमध्ये लोक पण आहेत. समजत नाही छोटस आहे. ते बघा किती लांब पर्यंत जाऊन ते हे करायला लागलेत, रील शूट करायला लागलेत. मग आपण मुलं असून कशाला भ्यायचे आणि कशाला हे करायचं तुम्ही सांगा ना. थोडस तर भीती वाटते मुलाला कारण की नर्वस होते ना ते थोड्याशा गोष्टीमध्ये. लाईफ मध्ये भरपूर असं डाऊनफॉल बघितलाय माहिती आहे. भरपूर म्हणजे भरपूर. त्याचा काही विषयच नाही त्या गोष्टीचा. बघू काय होतंय काय माहिती. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. ओके तोपर्यंत बाय आणि जय श्रीराम.